अशा प्रकारे ही पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावरची दिंडी चाललेली आहे। ही दिंडी माऊली जय हरी माऊली कुठून येते दिंडी तुमची? कापूरवाडीहून येते घरात चला। आणि किती दिवसापासून चालताय तुम्ही? आम्ही आज रविवार पासून निघलेलो होतो। हा 8 दिवस झाले आज। आज 8 दिवस झाले आणि आता पंढरपूरला तुम्ही चालले। कसं वाटतं तुम्हाला दिंडीमध्ये चालताना? आनंद वाटतो। आनंद वाटतो। किती वर्ष आहे तुमच्या वारीचं? 11वं वर्ष आहे माझं। आपलं काय नाव आहे तुमचं? कानिपनाथ दुसुंगे। आणि आता मी तुम्हाला एक शेवटचं विचारतो, तुम्ही पंढरपूरला जे चालले तर तुम्ही पांडुरंगाकडे काय मागणार आहे? पांडुरंगाकडे काय नाही, आम्हाला फक्त पाऊस पाणी शेतकऱ्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी जिथे तिथे करावं अशी तुमची मागणी पांडुरंगाकडे। अशा प्रकारे काका किती वर्ष दिंडी करताय तुम्ही? आमची दिंडी मी करतो ते 11 वर्ष। 11 वर्षापासून हे काका दिंडी करताय आणि हे स्वतःसाठी काही नाही मागता, सर्वांसाठी पाऊस पाणी चांगलं व्हावं असं त्यांचं मागणी आहे पांडुरंगाकडे। तर अशा प्रकारची महाराष्ट्राची जी परंपरा आहे, ती दिंडीची परंपरा आहे, ही अशा लोकांकडून, या साध्या भोळ्या लोकांकडून ही सर्व विश्वाला संदेश जातोय। जय हरी माऊली। आपण अजून यांच्याशी वारकऱ्याशी बोलू। जय हरी माऊली। काय नाव आहे तुमचं? लक्ष्मण बाजीराव उगले। कुठून येत आहे? अहमदनगर। आणि किती दिवसापासून चालताय? 7 दिवस झाले, 7 जुलै पासून चालू आहे। आणि तुम्ही आता चालताय, तुम्हाला काय थकवा जाणवत नाही? काहीच नाही। पांडुरंगाच्या दर्शनासाठी थकवा नाही, आजारी नाही, काही होत नाही। आणि आज तर तुमचं जेवण झालंय का? आता जेवायचंय दुपारी। कुठे आता तुमची मध्ये देवीचे तिथे कर्कामध्ये होते। हो। पांडुरंगाकडे एवढंच मागणं आहे, सर्व दूर पाऊस पडू दे, शेतकरी समाधानी सुखी राहू दे, बस। अशा प्रकारे या काकांचं म्हणणं आहे की सर्वदूर पाऊस पडावे आणि पांडुरंगाकडे यांची हीच मागणी आहे। त्याची दिंडी घेत चाललेली ही नगरहून जी दिंडी येते ती दिंडी। अजून आपण इथे तुळस घेऊन काही वारकरी महिला चाललेले यांच्याशी पण बोलू। जय हरी माऊली। चला किती दिवसापासून दिंडी करताय तुम्ही? आम्ही आज 9 दिवस झालो। किती दिवस झाले? 9 दिवस 9 दिवस झाले। किती वर्ष आहे तुमचं दिंडीचं? हे दुसरं वर्ष आहे का? तुम्ही तुळस घेऊन चालले, तुम्हाला जड नाही वाटत का काही? नाही? आनंद वाटतो का? आणि आता तुम्ही पंढरपूरला चालले आणि तुम्ही आता पांडुरंगाकडे काय मागणार आहे? काय नाही, दरवर्षी आम्हाला दिंडीला येऊ द्या। अत्यंत असं भाविक भक्त स्वतः काही मागत नाही, आम्हाला फक्त पांडुरंगाच्या चरणी आम्हाला नेहमी दर्शन हवं असं या सगळं दिंडीकरांचं म्हणणं आहे। मागून खूप लोक चाललेले, आपण इथं दिंडी चालली नगरहून दिंडीमध्ये अनेक अशा महिला चाललेल्या अनेक महिला चालल्या, महिलांशी बोलूया। जय हरी माऊली। कुठून येत आहे? राहतात का? नगरहून येत आहे का? आणि किती दिवसापासून दिंडी चालली तुमची? 10 दिवसापासून। आणि तुम्ही किती वर्ष आहे तुमच्या दिंडीला? तिसरं वर्ष आहे का? पुढच्या वर्षी येणार आहे का? थकत नाही का तुम्ही? काही वाटत नाही चालायला? आणि आता तुम्ही पंढरपूरला चाललाय, पांडुरंगाकडे काय मागणार आहे? काहीच नाही, सुखी राहू दे। अशा या महिला अत्यंत उच्च हरिनामाचा गजर करीत या महिला चाललेल्या आहे। इकडे अनेक महिला या दिंडीमध्ये अनेक महिला चाललेल्या आहे, काही तरुण वर्ग पण चाललेला आहे। या महिला आणि अत्यंत उच्च आणि हरिनामाचा गजर करत या महिला आणि पुरुष मंडळी सगळे चाललेले। इथे अजून काही निशाण घेऊन किंवा ध्वज घेऊन काही लोक येतात, आपण त्यांच्याशी पण बोलूया। जय हरी माऊली। कुठून येत आहे? संभाजीनगर। आणि किती दिवसापासून चालताय तुम्ही? 26 तारीख 26 11 दिवस झाले। आज 19 दिवस झाले। 19 दिवस झाले। थकत नाही का तुम्ही? नाही। हा तुम्ही झेंडा घेऊन चाललेला आहे, धरून रोज चालता का? आणि तुम्हाला काही थकवा जाणत नाही का? नाही। पंढरपूरला जाऊन पांडुरंगाकडे काय मागणार तुम्ही? दर्शन करायचं यायचं। असं भोळे भाव भक्त, अत्यंत असे भोळे आणि निरागस भक्त, स्वतःसाठी काही न मागता हे वारीला जायचंय फक्त, म्हणून वारकरी जात आहे अत्यंत उच्च आणि हरिनामाचा गजर करत हे चाललेले आहे। जय हरी माऊली।